आज या ठिकाणी शेतकऱ्यांना सुद्धा जे सर्वजण जमले, सर्व घटकाचे जमले, काही चेले चपाटी सोडून या सर्व शेतकऱ्यांना सुद्धा आणि या मायमावल्यांना माझा साष्टांग दंडवत. त्यांना अशी एकजूट आपण जर दाखवली तर निश्चितपणे या सरकारला आपल्या मागण्या मान्य करणे भाग पडणार आहे. माझ्या इमानदारीत सांगा, तुम्ही नवे कपडे या दिवाळीला कोणाकडे घातले? इमानदारीने सांगा बरं. आपका का नाही घातले? हे पापी सरकार आहे, हे घोटाळे सरकार आहे, हे निर्लज्ज सरकार आहे, हे गिधाड्याच्या पोटचं सरकार आहे, हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. यांना आपल्या मायमावल्याच्या आसू दिसत नाही, यांना शेतकऱ्याच्या आसू दिसत नाही. परंतु निवडणुकीपूर्वी हे आपल्या राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री भाषणामध्ये सांगायचे, आमचं सरकार आलं की शेतकऱ्यांचा सरबरा कोरा कोरा कोरा. कोरा तर केला नाही, त्याचा काळा आहे तसाच आहे. आणि जो 70 कोटीचा घोटाळा करून 70,000 कोटीचा घोटाळा करून ते स्वच्छ होण्यासाठी भाजपमध्ये गेला आणि तिकडे उपमुख्यमंत्री बनला. तो अजितदादा काय म्हणतो भाषणामध्ये त्या टायमाला, निवडणुकीच्या टायमाला, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर ही पवारांची औलाद नाही. आता ही कोणाची औलाद आहे? दुसऱ्याची औलाद आहे का? बांधवांनो, म्हणजे सगळं खोटं खोटं खोटं, पण बोलायचं रेटून. बांधवांना आज जर जसे आपण एकत्र आलो, मनोहरदादा जरांगेंनी जसं समाजाला एकत्र करण्याचं काम केलं, तसंच बच्चू भाऊंनी सुद्धा यांनी सुद्धा आपल्याला सर्व शेतकऱ्यांना एकत्र करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि आज आपण सगळेजण एकत्र आलो. मी या निमित्तानं बच्चू भाऊंचं आणि मनोहरदादांचं लाख लाख कोटी कोटी अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो, त्यांचे आभार मानाव तेवढे म्हणजे कमी आहेत. असे महान नेते आपल्याला लाभलेले आहे. बांधवांनो, आता यांनी जर आता निवृत्ती गोसाव्यांनी सांगितलं, बँकेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर होर काढा, नसता हे आंदोलन म्हणजे या ठिकाणी थांबणार आहे, आंदोलन सुटणार नाही, रस्ता रोको मोडणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही सगळे असे एक असाल का? जोपर्यंत आपली कर्जमुक्ती करत नाही तोपर्यंत आमदार, खासदार, मंत्री यांच्या गाड्या फिरू द्यायच्या नाही. शेतकरी एकजुटीचा विजय हो, शेतकरी एकजुटीचा विजय हो. आपण जर घरात घुसलो आपलं काही खरं नाहीये. अहो, आज आपल्या मायमावल्यांना, माझ्या बहिणीला, माझ्या आत्याला, माझ्या लेकीला नवी साडी या ठिकाणी मिळाली नाही. जिथं 1500ची साडी घ्यायची होती तिथं 500 रुपयाच्या माझ्या बहिणीची बोलवून केली गेली. का? या घोटाळ्या सरकारनं आपल्या अनुदान दिलं नाही. एवढंच नाही, भगवानरावनी सांगितलं, एक आमदार 15 एकरवर किती काढतो? 100 करोड रुपये काढतो. 100 कोटी. आणि या शेतकऱ्यांना 15 एकरचं तुम्ही 7-12 घेऊन जा, अहो 1.5 लाख रुपये सुद्धा देत नाही. 25,000पासून हे बँकेचे अधिकारी त्या ठिकाणी सुरुवात करतात. पण बँकेच्या अधिकाऱ्यांना माझी विनंती, कर्मचाऱ्यांना विनंती, माझ्या पोलीस अधिकाऱ्यांना विनंती, तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, या ठिकाणी जे कर्मचारी असतील आणि माझे एसपी असतील, ते असतील, माझे पोलीस हवालदार असतील, यांना सुद्धा माझी विनंती, भावांनो, तुम्हाला सुद्धा पगार हा शेतकऱ्यांच्या शेती पिकवल्यामुळे, शेतकऱ्याच्या कष्टामुळे, या कष्टातून तुम्हाला मिळतो. ज्यावेळेस आपल्या देशावर संकट आलं, महामारी आली, कोरोना लागला, उद्योगधंदे बंद, कारखाने बंद, सगळं बंद, सर्व व्यवसाय बंद. परंतु माझ्या शेतकऱ्याचा
ही शेती होती, या शेतीचे कष्ट आणि ही शेती सुरू होती, शेतकऱ्यांचे कष्ट सुरू होते, म्हणून हा देश वाटला आणि या देशाला या अन्नधान्य पुरवण्याचं काम हा या शेतकऱ्याने केलं. आणि आज या शेतकऱ्याच्या पाठीमागं तुम्ही लागला, खोटं बोलता. बांधवांनो, आपली एकजूट अशी दाखवा आणि एकजुटीचं दर्शन तुम्ही घडवा. तसं मनोजदादांनी या सगळ्यांना एक केलं, तसं आपण सगळ्या जाती धर्म पंथाचे एवढंच काय कष्टकऱ्यांना सुद्धा, कामगारांना सुद्धा या ठिकाणी गोरगरिबांना सुद्धा न्याय मिळत नाहीये, शेतकऱ्यांना तर मिळत नाही. तर आता हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन खऱ्या अर्थाने सांगतो तुम्हाला भावांनो, ज्या वेळेस मागच्या 2019ला सरकार आलं महाविकास आघाडीचं, त्यावेळेस माननीय उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं भाषणामध्ये अगोदर की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. तर त्यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना कर्जमुक्ती केली की नाही केली, वर हाताने केली की नाही. आणि या सरकारनं यापूर्वी ज्या टरबुजानं केली होती थोडीफार, पण त्यांनी 68 त्या ठिकाणी नियम लावले. 68 बायकोला आणा, बाप्पाला आणा, आजाला आणा, लेकाला आणा, सगळ्याचे थंब द्या, बँकेत आणा. परंतु उद्धव साहेबांनी सांगितलं जो खातेदार आहे, ज्याच्यावर कर्ज आहे, त्यांना फक्त बँकेत जा, थंब द्या आणि घरी आलं घरी. आणि त्यावेळेस आपण थंब देऊन घरी जात नाही, चहा पित नाही, जेवण करत नाही, तर आपल्या खात्यावर पैसे पडले. अत्यंत सुटसुटीत सोपी कर्जमाफी केली होती, तर कर्जमुक्ती केली होती. याच पद्धतीनं आपल्याला सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाल्याशिवाय आपल्याला थांबवायचं नाही, आपलं आंदोलन थांबवायचं नाही. आणि तुमच्या माहितीसाठी या आजच्या या बच्चू भाऊंनी ज्या ठिकाणी जे एवढं मोठं आंदोलन सुरू केलेलं आहे, सरकारला त्यांनी गुडघ्यावर टेकवण्याचं काम सुरू केलेलं आहे. तर बच्चू भाऊंना आमच्या शिवसेनेतर्फे आणि सर्व शेतकऱ्यांतर्फे मी जाहीर पाठिंबा देतो.